हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज मी एक थोडी वेगळी व्हिडिओ करणार आहे. मी खूप सारे प्रोडक्ट्स ऑर्डर केले आहेत माझ्या नवीन एक्सपिरियन्ससाठी. जसं की मी फक्त आणि फक्त ॲक्रेलिक पेंटिंग करते. सो मला व्हरायटी ब्रँडकडून जेवढे पण स्केच पॅड आलेले आहेत त्यांचा माझा काहीतरी यूज झाला पाहिजे. सो त्यासाठी मी थोडे स्केचिंगसाठी सुद्धा मी काही प्रोडक्ट्स ॲड केले आहेत माझ्या ओव्हरऑल बाकी आर्ट सप्लायजमध्ये. आणि अजून माझे जे पण ओल्ड प्रोडक्ट्स जे माझे संपलेले आहेत त्याच्यासाठी मी रिस्टॉक केलं आहे. सो मला असं वाटलं की मी ते तुमच्यासोबत शेअर करावं. माझे नवीन प्रोडक्ट्स मी तुम्हाला दाखवावे, अनबॉक्स करावे तुमच्यासोबत. सगळ्यात पहिले मी तुम्हाला आधीच सांगते की ही व्हिडिओ स्पॉन्सर नाही आहे किंवा कोलॅबरेटेड पण नाही आहे. सो हे जे पण प्रोडक्ट्स आहेत ते मी स्वखर्चाने घेतलेले प्रोडक्ट्स आहेत. सो आय होप तुम्हाला ही व्हिडिओसुद्धा आवडेल. सो लेट्स गेट स्टार्टेड गाईज. तसं सगळ्यात पहिले मी हे पार्सल ओपन करते. So we have set of canvas. जे की आता तुम्ही म्हणाल की हिच्याकडे एवढे सारे कॅनव्हासेस कोलॅबरेशनमध्ये आलेले आहेत तरी पण हिने हे का ऑर्डर केलेत. बट मी हे त्या आधीच ऑर्डर केले होते जे की मी अजूनसुद्धा ओपन केले नव्हते. एनिवेज आपल्याकडे हे 6 इंचचे 6x6 इंचचे खूप सारे कॅनव्हास आहेत. आणि आय लव्ह क्रिएटिंग पेंट. मला स्मॉल कॅनव्हासवरती पेंट करायला खूप जास्त आवडतं कारण ते खूप क्यूट आणि छान छोट्याशा स्टँडवरती वर्कआउट होतात. सो येस. त्यानंतर मला व्हाईट पेंट खूप आणि खूप जास्त लागतो. सो मी हे नेहमी रिस्टॉक करत असते. ऑलरेडी एक माझ्याकडे हाफ पोर्शनमध्ये आहे. स्टील मी अजून 2 ऑर्डर केले होते. सो येस. त्याच्यानंतर सेम ब्लॅक कलरसुद्धा खूप क्वांटिटीमध्ये मला लागतो. सो येस, हे 2 कलर्स, हे 2 जे शेड्स आहेत ते तुम्हाला प्रत्येक पेंटिंगमध्ये खूप जास्त लागणार आहे. त्यानंतर मी हे वॉर्निश ऑर्डर केले होते. हे वॉर्निश मी जेव्हापासून पेंट करायला लागले तेव्हापासून मी हे यूज करत आहे. सो येस. त्यानंतर अजून एक आपल्याकडे वॉर्निश आहे जे की मी कधी यूज नव्हतं केलं. मी फर्स्ट टाईमच यूज केलं. ॲक्च्युली मी जेव्हा मोठे कॅनव्हासवरती पेंट करायला म्हणजे काम करत होती तेव्हा ॲक्च्युअल माझा वॉर्निश ऑन टाईम डिलिव्हर न झाल्यामुळे मला हे डायरेक्ट स्टेशनरीमधून घ्यावं लागलं. सो माझा हा वॉर्निश यूज करायचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. सो आय गेस चांगला होता. फक्त ह्याला ड्राय व्हायला खूप जास्त वेळ लागतो ॲज कम्पेअर टू जो आधी वॉर्निश मी तुम्हाला दाखवला होता. सो एका रँडम यात्रेतल्या स्टेशनरीमधून मी हे पेन्सिल्स घेतलेले आहेत जे की मला माहीत नाही त्यांची क्वालिटी काय आहे काय नाही. बट मला ते खूप क्यूट वाटले आणि म्हणून फक्त मी हे घेतलेलं आहे. आय होप ते चांगले वर्कआउट होतील म्हणजे प्रॉपरली स्केच होईल. लेट्स सी, यूज केल्यावरतीच समजेल. नंतर सेम त्याच स्टेशनरीमधून मी हे कलर पेन्सिल्स घेतलेले आहेत. कारण माझे काही कलर पेन्सिल्स हे खराब झालेले आहेत. सो मी हे थोडेसे घेतले आहेत. सो नेक्स्ट हे कॅमलचे A4 साईज कॅनव्हास आहे. जेव्हा पण मला पोर्ट्रेटची ऑर्डर येते ही जास्त करून A4 साईजवरतीच येते. सो मी हे रँडम स्टेशनरीवरनंच ऑर्डर करते. मी हे ऑनलाईन ऑर्डर नाही करत. सो ओके. सो नेक्स्ट वी हॅव दिस set of pens. Let me open it for you. ओके. तर हे व्हाईट पेन आहेत. जसं की तुम्हाला म्हटलं आहे की मी आता प्रॉपरली स्केचसुद्धा ट्राय करणार आहे. सो त्याच्यासाठी मी व्हाईट कलरचे पेन्स ऑर्डर केले आहेत. त्यासोबत एक इरेझर आला आहे जो की आर्टिस्ट इरेझर आहे. आय थिंक हा तोच इरेझर आहे ज्याला आपण
तर व्हिडिओ रेकॉर्ड करता करता माझ्या लक्षात आलं की माझा माईक ऑटोमॅटिक बंद झालेला आहे आणि मी जेवढं पण व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे त्याचा काहीच व्हॉईस नाही आहे. एकदा तुम्हाला दाखवतेच. एनिवेज मी हा व्हिडिओला आता पूर्ण पुढे व्हॉईस ओव्हर देत आहे कारण आपल्या एडिटिंग टूल्समध्ये असे ऑप्शन्स आहेत थँक्स टू एडिटिंग टूल्स. ओके, सो हा एक इरेजर आहे जो आपण आपल्या थिकनेसनुसार म्हणजे तुम्हाला जे पण डिटेल्स ॲड करायचे आहे त्यानुसार ॲडजस्ट करू शकतो असा हा इरेजर आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे हा ब्रश जो की ब्लेंडिंगसाठी यूज होऊ शकतो. जी पण चारकोल पावडर आपण ॲड करणार आहोत आपल्या स्केचमध्ये त्याच्या ब्लेंडिंगसाठी हा ब्रश यूज होऊ शकतो. इथे मी दाखवत आहे की ॲक्च्युअल जसा आपला ब्लश ब्रश असतो तसाच हा फ्लफी थोडासा ब्रश आहे. सो नेक्स्ट वी हॅव दिस सेट ऑफ पेन्सिल्स, चारकोल पेन्सिल्स आणि एक त्याच्यामध्ये व्हाईट पेन्सिलसुद्धा आहे. सो अशा हा डिफरंट म्हणजे हार्ड सॉफ्ट म्हणजे त्याचे पिगमेंटेशन थोडे वेगवेगळे आहेत. अशा या 3 प्रकारच्या वेगळ्या चारकोल पेन्सिल्स आहेत आणि एक व्हाईट पेन्सिलसुद्धा आहे. आता हे सगळं कसं यूज करायचं याचा खरंच मला स्टडी करण्याचा गरज आहे. सो ते मी नक्कीच करेल आणि तुमच्यासोबतसुद्धा ते अप्स अँड डाऊन्स मी शेअर करेल. त्याच्यानंतर आपल्याकडे हा एक पूर्ण मोठा बॉक्स आहे ज्याच्यामध्ये एकत्र सगळे प्रॉडक्ट्स आले होते. ज्याच्यामध्ये ही एक गोष्ट आहे जी मला पहिली समजलीच नाही. बट मी ॲक्च्युअल त्याला ओपन करून बघितल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की तो फायलर आहे आय गेस. जो की आपल्या चारकोल पेन्सिल्सला फाईल करेल प्रॉपरली त्याला शेपमध्ये आणेल, प्रॉपर पॉइंटेड बनवेल. सो आय गेस तेच आहे. इफ मी जर चुकीचं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये करेक्ट करा कारण स्केचिंगच्या बाबतीत मी सुद्धा पहिले नवीनच शिकत आहे. सो असंच मी चुका करत शिकणार आहे. सो येस, आपण ह्याच्याबद्दल नक्की स्टडी करू. जेव्हा पण मी स्केचिंग प्रॉपर करायला स्टार्ट करेल मी नक्की रिसर्च करेल. नक्की या सगळ्या प्रोडक्ट्सचा मी स्टडी करणार आहे आणि तुमच्यासोबतसुद्धा त्याच्या बाबतीत शेअर करणार आहे. नेक्स्ट आपल्याकडे हे काही टूल्स आहेत. त्यांचा खरंच यूज मला पण अजून पण माहीत नाही. बट आय गेस हे पण थोडे ब्लेंडिंगसाठीच यूज केले जातात. कारण मी खूप साऱ्या रील्स आणि शॉर्ट्समध्ये बघितलेलं आहे त्यांना ब्लेंडिंगसाठी यूज करताना. एनिवेज आपण बघूयात आणि हा आपल्याकडे अजून एक त्याच बॉक्समध्ये सेपरेटेड इरेजर आलेला आहे. त्यानंतर आपल्याकडे आहे एक हँड ग्लव्ह यासाठी की आपल्याला खूप सारा घाम येऊ शकतो हाताला आणि आपली स्केचिंग खराब होऊ शकते. सो आपण त्याला प्रॉपरली वेअर करून आपल्या पेपरवरती वर्क करू शकतो जेणेकरून आपली पेंटिंग खराब होऊ नये. सो त्यासाठी हा ग्लव्स खूप इम्पॉर्टंट आहे आणि हा वेअर करूनच आपल्याला स्केचिंग म्हणजे जे पण तुम्ही चारकोल पावडरवरती काम करणार आहात ते प्रॉपरली ही ग्लव्स वेअर करूनच करायचं आहे जेणेकरून तुमची स्केचिंग ही प्रॉपरली त्या त्या जागी प्लेस होईल. नेक्स्ट वी हॅव दिस टूल. हा टूल असा आहे जो की तुमची जर पेन्सिल एखादी खूप छोटी झाली असेल आणि स्केचिंग करताना तुम्हाला प्रॉब्लेम्स होत असतील सो हा एक त्याचा एक्सटेंडर आहे की तुम्ही त्याच्यामध्ये आपली कमी झालेली छोटी झालेली पेन्सिल अडकवून तुम्ही प्रॉपर स्केचिंग करू शकता. नेक्स्ट आपल्याकडे ही आहे चारकोल पावडर. आय डोंट नो मी हा ब्रँड खरंच करेक्ट ऑर्डर केला आहे की नाही कारण माझा पण फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. बट लेट्स सी मी प्रॉपरली ट्राय करेल आणि तेव्हाच मला कळेल की ह्या सगळ्या प्रोडक्ट्सची क्वालिटी खरंच चांगली आहे की नाही, जे की मी तुमच्यासोबत शेअरच करणार आहे. मी प्रत्येक गोष्टीचा व्लॉग बनवणारच आहे. सो येस, हे सगळे प्रोडक्ट्स मी बाय केले होते आणि मला इच्छा होती की एक अनबॉक्सिंग व्हिडिओ बनवावी. सो त्यासाठी मी ही व्हिडिओ बनवलेली आहे. कमेंट करून नक्की सांगा हे माझे मिनी व्लॉग्स आणि हे मिनी कॉन्टेंट तुम्हाला कसा वाटत आहे. कमेंट करून नक्की सांगा की माझे आर्टवर्क्स तुम्हाला कसे वाटत आहे. जर तुम्ही इंस्टाग्रामवरून बघत असाल, इवन यूट्यूबवरती सुद्धा बघत असाल तर माझे आर्टवर्क्स तुम्हाला कसे वाटत आहे नक्की सांगा. तुमच्या आर्ट फॅमिली फ्रेंड्ससोबत माझे आर्ट व्लॉग्स शेअर करा. सो त्यांनासुद्धा माझ्या या आर्ट एक्सपिरियन्सवरून शिकता येईल. अशाच खूप साऱ्या नवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका आणि लाईक नक्की करा. थँक्यू गाईज, बाय.